रोहित पवार यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत ते तुम्ही स्वतः तपासा. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात बरं का. तुम्हाला अजित पवार गेल्यावरती तुमचं मन भरून आलं होतं ना, मित्र गमावला. मग त्या अजित पवारांचा सख्खा पुतण्या एक प्रेझेंटेशन सादर करतो आहे, त्याच्यामध्ये काही सत्य आणि तथ्य दाखवतो आहे अपघाताचा संशय का आहे त्याबाबत. तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आमदार रोहित पवारांशी चर्चा करणं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळेला तिथे बोलवणं, याला मी म्हणेन निष्पक्षपणा. पण कोणी या अपघाताचं राजकारण करू नये, तपास यंत्रणा काम करतायत, ही उडवाउडवीची उत्तर आहेत. तुमचं दुःख आहे, ढोंग आहे. पण रावसाहेब मुख्यमंत्री म्हणतात की तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, सगळं सत्य चौकशीतून बाहेर. मी तुम्हाला सांगतो ना, तपास यंत्रणावर महाराष्ट्राचा विश्वास नाही. आतापर्यंतचा इतिहास असा आहे की संजय गांधी असतील, बाळासाहेब रेड्डी असतील, माधवराव सिंधिया, राजेश पायलट, गोपीनाथ मुंडे असे अनेक, VK रावत, या सगळ्यांचे जे अपघाती मृत्यू झालेले, बालयोगी लोकसभा अध्यक्ष बालयोगी, माधवराव सिंधिया, या सगळ्यांचे जे अपघाती मृत्यू झालेले आहेत त्यांचं अपघाताचं चौकशी होऊन त्याचं सत्य बाहेर कधीच आलं नाही. त्यामुळे या अपघाताचंही सत्य बाहेर येईल असं तुम्हाला वाटतं? या अपघाताचं सत्य पवार कुटुंबानं बाहेर काढलेलं आहे. खरं म्हणजे काल सुनित्रा पवार